हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 13वा अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 8 ते 12 एकत्र श्लोक आहेत आणि श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या गीताभूषण टीकेमध्ये 9व्या श्लोकातील शब्दांवर काय टिप्पणी केली आहे ती वाचायला सुरू करणार. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. 9व्या श्लोकाचा पहिला शब्द आहे इंद्रिय अर्थेषु वैराग्यम. तर शब्द आदी जे इंद्रिय विषय आहेत, कोणते इंद्रिय विषय आहेत? रस, गंध, रूप, स्पर्श, शब्द हे जे इंद्रिय विषय आहेत जे आध्यात्मिक मार्गात बाधा आणतात, त्यांमध्ये रुचीचा अभाव असणं. तर आपण जो आधीचा श्लोक बघितला त्याचे शेवटचे शब्द होते आत्मविनिग्रह. आत्मविनिग्रहामध्ये मनाला रोखणं होतं आणि आता इंद्रिय अर्थेषु वैराग्य वाचतो आहोत. तर ह्यामध्ये इंद्रिय विषयांप्रती वैराग्य भाव असणं हे आहे. पुढचा शब्द आहे अनहंकार. तर हा जो देह आहे त्यामध्ये आत्म अभिमानाचा त्याग, म्हणजे हा देह म्हणजेच मी आहे, देहासंबंधित वस्तू माझ्या आहेत या भावनेचा त्याग म्हणजे अनहंकार. देहामध्ये आत्म अभिमानाचा त्याग. 9व्या श्लोकाची दुसरी ओळ आहे ती वाचूया. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. तर जन्म मृत्यू जरा व्याधी हे दुःख देणारे दोष आहेत असं पुन्हा पुन्हा चिंतन करणं. तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय दुःखकारक आहेत. ह्याचा विचार जेव्हा व्यक्ती पुन्हा पुन्हा करतो तेव्हा मग त्याच्यामध्ये भाव येतो, विचार येतो की मला हे आता नको आहे. तर हे सगळं त्रासदायक आहे. तर हे जाणणं का आवश्यक आहे? जेणेकरून या भौतिक जगताशी जी आसक्ती आहे ती कमी कमी होत जाईल. 10वा श्लोक आहे त्याचे पहिले शब्द आहे असक्ती. 10व्या श्लोकाचा पहिला शब्द आहे असक्ती, अर्थात पुत्र आदींमध्ये प्रीतीचा त्याग. कारण ही प्रीती जी आहे ती परमार्थासाठी प्रतिकूल असते. पुढचा शब्द आहे अनभिक्ष्वंग. पुत्र दार गृह आदिषु. तर पुत्र आदी म्हणजे कोण? पुत्र, पत्नी, घर आदी गोष्टीमध्ये सुख दुःखात अभिनिवेशाचा अभाव असणं, म्हणजे ह्यामध्ये कोणतीही आसक्ती न ठेवणं. पुढचा शब्द आहे समचित्तम. इष्ट अनिष्ट उपपत्तीषु. तर सर्व काळी अनुकूल प्रतिकूल वस्तूंच्या प्राप्तीने हर्षित किंवा दुःखित न होणे. तर अशा प्रकारे हे आपण शब्द जाणून घेत आहोत. पुढे वाचूया. आता जो 11वा श्लोक आहे त्याची पहिली ओळ आहे त्यातले शब्द वाचते आहे मयि च अनन्य योगेन भक्तिर अव्यभिचारिणी. तर भगवान श्रीकृष्ण या श्लोकात म्हणत आहेत की मी परमेश्वर आहे आणि माझ्या प्रती स्थिर भक्ती करा. केवल भक्ती म्हणजेच उत्तम भक्ती, ज्याला आपण अनन्य भक्ती सुद्धा म्हणतो, ती केल्याने कृष्ण प्रेम प्राप्त होतं. तर श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भक्ती करण्यामागचा जो हेतू आहे तो महत्वाचा आहे. मला भगवंतांना संतुष्ट करायचं आहे यासाठी केलेली ही जी शुद्ध भक्ती आहे तीच अहैतुकी भक्ती आहे आणि त्यालाच अव्यभिचारिणी भक्ती असं म्हणतात.
यामध्ये व्यक्ती अनन्य योग करतो. म्हणजे श्रवण, स्मरण, ही जी सगळे कीर्तन, हे सगळी जी नवविधा भक्ती आहे, त्यामध्ये व्यक्ती आहे तो संलग्न होतो. भक्तांच्या सेवेमध्ये तो एकनिष्ठ भावनेत सेवा करतो. तर अशा प्रकारे नवविधा भक्ती करत व्यक्ती आहे तो भगवंतांची भक्ती करतो, भक्तांची सेवा करतो आणि त्याची मती, त्याचं मन दुसरीकडे कुठेही जात नाही. 11व्या श्लोकाचं दुसरी ओळ आहे, ती वाचूया. विविक्त देश सेवित्व, अर्थात निर्जन स्थान प्रियता. तर भौतिकवादी संघातून दूर राहणे, अयोग्य चर्चांमध्ये मग्न न होणे, याला म्हटलं जातं विविक्त देश सेवित्व. आणि पुढचा शब्द आहे अरती जनसंसदी, ग्राम्य चर्चांमध्ये मग्न होण्याच्या आवडीचा त्याग करणं. 12व्या श्लोकाचे शब्द वाचते आहे अध्यात्म ज्ञान नित्यत्व, आत्म्याच्या ज्ञानावर नेहमी विचार करणं, चर्चा करणं. पुढे लिहिलं आहे तत्व ज्ञानार्थ दर्शन, अर्थात तत्वाच्या ज्ञानाच्या अर्थाचे हृदयात स्मरण करणं. तसं भगवंत म्हणतात की मी भगवान श्रीकृष्ण आहे, मी परब्रह्म आहे. तर ह्यालाच तत्व म्हटलं जातं आणि याच तत्वाचं आपल्या हृदयामध्ये स्मरण करणं. पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्णांनी 13.8 या श्लोकात अमानित्व पासून विविध साधनांचे वर्णन केले आहे. तर ही सगळी विविध ज्ञान साधने भगवंतांनी दिलेली आहेत, ज्याद्वारे व्यक्ती भगवंतांना जाणू शकतो. भगवान श्रीकृष्णांची अव्यभिचारिणी भक्ती करूनच भगवंतांचा अनुभव होऊ शकतो, किंवा योगाची शिडी म्हणजे स्टेप बाय स्टेप एक एक मार्ग जे आपण जाणतो, कर्मयोग, ज्ञान योग, अष्टांग योग आणि मग भक्ती योग, अशा योगाच्या शिडीचा वापर करून सुद्धा व्यक्ती क्रमाक्रमाने आध्यात्मिक प्रगती करू शकतो. तर ज्ञान हा शब्द आहे, आपण 12व्या श्लोकात वाचतो आहोत. तर त्याचा अर्थ आहे ते ज्याच्याद्वारे आपण कुणाला तरी जाणू शकतो, त्याबद्दल माहिती घेतो. म्हणून 12व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणतात एतद ज्ञानम. तर या सगळ्या विविध साधनांचा उल्लेख भगवंत 8 ते 12 या श्लोकात करत आहेत, ज्याद्वारे भगवंतांना जाणता येते. आणि भगवंत 12व्या श्लोकाच्या शेवटी म्हणत आहेत अज्ञानम यत्तो अन्यथा. तर या व्यतिरिक्त जे काही आहे ते अज्ञान आहे आणि त्याद्वारे भगवंतांना जाणता येत नाही. अशा प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी 8 ते 12 या श्लोकांवरची जी गीताभूषण टीका आहे, ती आपली वाचून पूर्ण झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.